नाशिक शहरामध्ये जमावबंदीचे आदेश असतानाही विशिष्ट समुदायाच्या नागरिकांकडून चौकात जमण्यास सुरुवात झालेली आहे। नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण कायम आहे। नाशिकच्या चौकामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांनी जमण्यास सुरुवात केली असून नाशिकमध्ये जमावबंदीचे आदेश धुडकावले जात असल्याचे चित्र आहे। हम लोग यहाँ खड़े भी हैं, तुम लोग हमको खड़े कुछ यहाँ से बैठे नहीं है, उधर भी खड़े हो जाओ ना, बैठो मत, चलो आप साइड में हो जाओ, या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जमलेले आहेत। चौकामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांकडून गर्दी केली जाते, काय सध्याची परिस्थिती आहे? सकाळपासून खरं तर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण कायम आहे। आज या ठिकाणी अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यावरून खरं तर सकाळपासून तणावाचं वातावरण कायम आहे आणि आता काही वेळापासून या ठिकाणी नाशिकमध्ये जमावबंदी पोलिसांनी लागू केलेली असताना देखील चौकामध्ये जमाव जमायला सुरुवात झालेली आहे। खरं तर पोलिसांकडून या जमावाला मागे खरं तर पिटाळण्यात येत आहे, मात्र तरी देखील नागरिक जे आहे, जमाव जो आहे तो मागे हटायला तयार नाही। त्यामुळे आता अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त पुन्हा एकदा कारवाईच्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। पोलिसांनी आता या ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते देखील बंद केलेले आहेत, जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या गर्दीला रोखता येईल। मात्र चौकामध्ये अशा पद्धतीने जमाव जमायला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं सध्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। जी नक्कीच, धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय जमावबंदीचे आदेश धुडकावले जात आहेत। चौकामध्ये विशिष्ट समाजाकडून जमाव जमवले जात आहेत। विशिष्ट समुदायाची गर्दी आपण पाहतोय। अनधिकृत धार्मिक स्थळ हटवलेलं आहे, कारवाई सुरू आहे त्यावर आणि त्यामुळे नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आप उकसा रहे लोगों को, उकसा नहीं रहा मैं, आप जिम्मेदार इसके लिए मैं फिर बताता हूँ। हम लोग को टुकड़ा, हमने कुछ उकसा नहीं, हम लोग सुबह से यहाँ खड़े, हम लोग सुबह से खड़े, उधर वहाँ चमड़े वो चढ़े, हम लोग यहाँ खड़े भी हैं, तुम लोग हमको खड़े कुछ यहाँ से बैठे नहीं है, उधर भी खड़े हो जाओ ना, बैठो मत, चलो आप साइड में हो जाओ,